आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण काही अत्यंत गहन म्हणजे धर्मशास्त्रीय आणि तात्विक स्रोतांचा अभ्यास करणार आहोत. आणि हे स्रोत आपल्याला निर्मितीच्या मूळ उद्देशाबद्दल विचार करायला लावतात. आणि कल्पना करा की हे जे विश्व आहे, मानव, देवदूत या सगळ्यांच्या निर्मितीमागे एक भव्य आराखडा होता, एक ब्लूप्रिंट, जो आपल्याला सामान्यतः वाटतो त्यापेक्षा खूप खूप वेगळा आहे. हो. आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, त्यांचा मुख्य विषय आहे देवाची मूळ निर्मितीची योजना. यात देवदूत, मानव, स्वतंत्र इच्छाशक्ती आणि अर्थातच पापाची संकल्पना यावर लक्ष केंद्रित केलं आहे. पण ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक अशी गोष्ट आहे जिचा आपण सहसा पापाची प्रतिक्रिया म्हणून विचार करतो, आणि ती म्हणजे क्रूस. बरोबर. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ह्या स्रोतांनुसार क्रूस ही एक प्रतिक्रिया होती की मूळ योजनेचाच एक अविभाज्य भाग होता. चला या दैवी रहस्याचा छडा लावूया. नक्कीच. आणि यातला सगळ्यात आकर्षक भाग मला वाटतं हाच आहे की देवाची योजना फक्त काहीतरी निर्माण करण्यापुरती नाहीये. नाही, ती स्वतंत्र इच्छाशक्ती, प्रेम आणि न्याय यांच्यातल्या एका अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीच्या संबंधांवर आधारित आहे. आणि हो, या चर्चेत आपल्याला पहिले देव आणि दुसरे देव यांसारख्या काही नवीन संज्ञा ऐकायला मिळतील, अच्छा, ज्या या संपूर्ण योजनेचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. पहिले देव आणि दुसरे देव या संकल्पना थोड्या नवीन वाटतायत खरं. याचा सरळ अर्थ पितादेव आणि पुत्रदेव असा घ्यायचा का, की यात आणखी काही खोल अर्थ दडलाय? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. चला मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. देवाची मूळ योजना आणि निर्मितीची संकल्पना. हो, तर या स्रोतांमध्ये पहिले देव आणि दुसरे देव यांना समान निर्माते मानलं आहे. आपण सोप्या भाषेसाठी त्यांना पिता आणि पुत्र म्हणू शकतो, पण यातला खरा ट्विस्ट पुढे आहे. या लेखनानुसार दुसऱ्या देवाने म्हणजे पुत्राने स्वेच्छेने अवकाशावरील आपला जो मालकी हक्क आहे तो सोडून दिला आणि स्वतः एक निर्मित वस्तू म्हणजे क्रिएचर बनण्याचा निर्णय घेतला. एक मिनिट थांबा. काय, निर्मात्याने स्वतःच निर्मित वस्तू बनण्याचा निर्णय घेतला? पण का? यामागे काय कारण असू शकतं? हेच तर या योजनेचं सौंदर्य आहे. ही एक प्रकारे नम्रता आणि त्यागाची पराकाष्ठा होती. योजना अशी होती की एक निर्मित वस्तू बनल्यानंतर ते पुन्हा पहिल्या देवाकडून अवकाशाचा वारसा हक्क प्राप्त करतील. ओके. म्हणजे हक्काने मिळवण्याऐवजी त्यागाने आणि आज्ञाधारकतेने तोच अधिकार परत मिळवणं, हा एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न होता असं म्हणता येईल. वा, ही कल्पनाच खूप वेगळी आहे. ठीक आहे, मग या मोठ्या आराखड्यात देवदूत म्हणजे एंजल्स ते कुठे बसतात? त्यांची भूमिका काय होती? देवदूतांची भूमिका खूप महत्वाची होती. देवाने त्यांच्या माध्यमातून आणि प्रेमाच्या आज्ञेद्वारे शासन करण्याची योजना आखली होती. आणि प्रत्येक निर्मित वस्तूला, मग तो देवदूत असो किंवा मानव, स्वतंत्र इच्छाशक्ती देण्यात आली. अच्छा. त्यांना निवड करायची होती. प्रेमाची आज्ञा पाळायची की नाही, हीच त्यांच्या परीक्षेची वेळ होती एक प्रकारे. आणि इथेच स्वतंत्र इच्छाशक्ती नावाचा एक मोठा ट्विस्ट येतो. कारण याचमुळे सगळा खेळ बदलतो की नाही? बरोबर. या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की निर्मित वस्तू स्वतःहून प्रेम करू शकत नाहीत. हे ऐकायला थोडं विरोधाभासी वाटतंय. अगदी. कारण या विचारानुसार प्रेम हे देवाकडूनच येतं. ते निर्मित वस्तूंच्या आतून असं नैसर्गिकरित्या येत नाही. स्वतंत्र इच्छाशक्ती असलेल्या निर्मित वस्तूंना जर प्रेम करायचं असेल तर त्यांना आधी देवाकडून ते प्रेम मिळवणं आणि ते काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कसं, समजा एखाद्या पालकाने आपल्या मुलाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं, पण त्याला प्रेम काय असतं हे कधी अनुभवायलाच दिलं नाही, तर तो मुलगा योग्य निवड कशी करणार? देवाची स्थिती काहीशी तशीच होती असं हे स्रोत सांगतात. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. जर देवाने फक्त प्रेम करा अशी आज्ञा दिली आणि ते प्रेम अनुभवण्याची संधीच दिली नाही तर काय होईल? एकही निर्मित वस्तू ती आज्ञा पाळू शकणार नाही. बरोबर. आणि याचा परिणाम असा होईल की सगळेच्या सगळे पाप करून अग्नीच्या सरोवरात म्हणजे अंतिम नाशात फेकले जातील. मग असं वाटेल की देवाने त्यांना मुळात नष्ट करण्यासाठीच निर्माण केलं होतं. अच्छा, म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती देणं हे एक प्रकारे देवाचं वचन होतं की तो आपलं प्रेम त्यांच्यासमोर प्रकट करेल. त्याने स्वतःवर एक जबाबदारी घेतली होती असं म्हणू शकतो का? होय, अगदी. आणि याचमुळे एक कळीचा प्रश्न निर्माण होतो.
देवाने हे वचन पूर्ण कसं केलं, त्याने आपलं प्रेम कसं प्रकट केलं, याचं उत्तर आहे क्रूस. या लेखनाचा मुख्य भर यावर आहे की देवाला निर्मिती सुरू करण्यापूर्वीच माहीत होतं की देवदूत, विशेषतः हेलेल नावाचं देवदूत, ज्याला आपण नंतर सैतान म्हणून ओळखतो, हो, आणि त्यानंतर आदाम हे पाप करणार आहेत, म्हणून त्याने त्या पापाची प्रतिक्रिया म्हणून नाही तर आपल्या प्रेमाचा पुरावा देण्यासाठी क्रूसाची योजना आधीच आखून ठेवली होती. एक मिनिट, म्हणजे आपण सहसा जसा विचार करतो की पाप घडलं म्हणून क्रूसाची गरज पडली, तसं नाहीये. या स्रोतानुसार क्रूस हा मूळ आराखड्याचाच, ओरिजिनल ब्लूप्रिंटचाच भाग होता. अगदी बरोबर. ही तर संपूर्ण विचारसरणीला कलाटणी देणारी गोष्ट आहे. याचा अर्थ क्रूस हे प्लॅन बी नव्हतं. तर ते प्लॅन ए होतं. हेच या स्रोतांचं मुख्य आणि सर्वात धक्कादायक प्रतिपादन आहे. क्रूस ही पापावरची मलमपट्टी नव्हती, तर निर्मिती पूर्ण करण्याची ती एक आवश्यक प्रक्रिया होती. अच्छा, कारण क्रूसाद्वारेच निर्मित वस्तूंची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते. हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय. स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते याचा व्यवहारात काय अर्थ होतो? म्हणजे त्यानंतर आपण निवड करू शकत नाही का, की फक्त योग्य निवडच करतो? खूप छान प्रश्न आहे. याचा अर्थ असा नाही की आपली निवड करण्याची क्षमता काढून घेतली जाते. नाही, उलट ती अधिक सक्षम होते. जेव्हा निर्मित वस्तू क्रूसावर देवाचं निरपेक्ष प्रेम आणि त्याचवेळी पापाबद्दलचा त्याचा न्याय पाहतात, तेव्हा त्यांना पहिल्यांदाच प्रेम या आज्ञेचा खरा अर्थ कळतो. त्यानंतर ते पुन्हा देवाची आज्ञा मोडत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की देवाच्या आज्ञा त्यांच्या भल्यासाठीच आहेत. अच्छा, ती एक माहितीपूर्ण आणि स्वेच्छेने केलेली निवड असते. म्हणजे क्रूस हा एक प्रकारे अंतिम पुरावा आहे. यानंतर शंकेला जागाच उरत नाही. हो, आणि आदामच्या पुनरुत्थानामुळे, विशेषतः या स्रोतांमध्ये उल्लेखलेल्या पहिल्या पुनरुत्थानामुळे, हे सिद्ध होतं की देवाची आज्ञा पाळणं शक्य आहे आणि ते जीवन देणारं आहे. हा पुरावा पाहून देवदूतांमध्येही पाप करण्याची शक्यता कायमची नाहीशी होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर क्रूसाद्वारे पाप आणि मृत्यू नाहीसा होऊन निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होते. ठीक आहे. ही भव्य योजना खरंच अविश्वसनीय आहे. पण यामुळे माझ्या डोक्यात एक मोठा प्रश्न येतोय, जो कदाचित ऐकणाऱ्यांच्या मनातही आला असेल. विचारा. इतकी महत्वाची आणि गुंतागुंतीची योजना, याबद्दल कोणाला आणि केव्हा माहिती होती? म्हणजे देवदूतांना हेलेलच्या पतनापूर्वी क्रूसाबद्दल माहिती होती का? कारण जर त्यांना माहिती असती, तर मग हे पतन झालंच कसं? हा या संपूर्ण चर्चेतला सर्वात रहस्यमय भाग आहे. यावर स्रोतांमध्ये असं थेट आणि एकच उत्तर नाहीये, पण विविध शक्यता मांडल्या आहेत. काही शास्त्रवचनांचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला जातो की देवदूतांना निर्मितीपूर्वीच सार्वकालिक जीवनाचं वचन दिलं होतं. ओके. आणि जर त्यांना जीवनाचं वचन दिलं होतं, तर त्यांना मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या क्रूसाच्या योजनेबद्दलही माहिती असायला हवी. पण मग इथे एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. बरोबर. कारण इतर शास्त्रवचनांनुसार हे एक रहस्य, एक सिक्रेट होतं. त्यात स्पष्ट म्हटले आहे की या जगाच्या अधिपतींना हे ज्ञान माहीत नव्हतं, अन्यथा त्यांनी प्रभूला क्रूसावर चढवलंच नसतं. हो. आणि जगाचे अधिपती म्हणजे सैतान आणि त्याचे दूत. अगदी बरोबर. हाच तो गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. विचार करा, जर सैतानाला, जो एकेकाळी हेलेल होता, त्याला हे माहीत असतं की येशूला क्रूसावर चढवल्याने देवाची योजना यशस्वी होईल आणि त्याचाच पराभव होईल, तर त्याने त्यासाठी पुढाकार घेतला असता का? अजिबात नाही. यामुळे असं वाटतं की ही योजना त्याच्यापासून आणि इतर बंडखोर देवदूतांपासून तरी नक्कीच गुप्त ठेवली होती. तर मग हे शक्य आहे का की हे ज्ञान टप्प्याटप्प्याने उघड झालं, किंवा काही चांगल्या देवदूतांना माहीत होतं आणि बंडखोरांना नव्हतं? ही शक्यता या लेखनातून प्रबळ वाटते. एका ठिकाणी असंही सुचवलं आहे की चर्चच्या माध्यमातून देवदूतांनाही देवाच्या विविध ज्ञानाची ओळख करून दिली जाते. काय सांगताय? हो. याचा अर्थ काय? याचा अर्थ देवदूतांनाही सगळं काही माहीत नाहीये. ते सुद्धा शिकत आहेत, गोष्टी उलगडताना पाहत आहेत. अरे वा. देव ज्याला आणि जेवढे ज्ञान देऊ इच्छितो तेवढेच ज्ञान निर्मित वस्तूंना मिळते. म्हणजे देवदूतांनाही सगळं काही माहीत नसतं, त्यांनाही चर्चच्या माध्यमातून काही गोष्टी शिकायला मिळतात. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. याचा अर्थ अगदी गॅब्रिएलसारख्या देवदूतालाही मर्यादित माहिती होती? नक्कीच. गॅब्रिएलाला भविष्यातील घटनांची माहिती होती, पण ती सुद्धा देवाने ठरवलेल्या मर्यादेतच. त्यामुळे देवदूतांना सर्वज्ञ मानणं चुकीचं ठरेल, असं हे स्रोत सांगतात. त्यांच्यासाठी सुद्धा आदामचं पुनरुत्थान ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ते ती घटना पाहण्यास उत्सुक आहेत.
कारण त्यामुळे त्यांच्यासमोर देवाच्या आज्ञा पाळण्यायोग्य आहेत आणि देवाचा न्याय आणि प्रेम खरं आहे हे अंतिमरित्या सिद्ध होईल. पण मग हे रहस्य ठेवण्यामागे देवाचा उद्देश काय होता? जर हेलेलला आधीच सगळं कळलं असतं तर काय झालं असतं? इच्छाशक्तीचा आदर करणं हे देवाच्या योजनेचा मूळ भाग होता. बरोबर. देवाले जरी क्रूसाचं वचन दिलं असतं तरी ज्यांना बंड करायचं होतं त्यांनी ते केलंच असतं. कारण जोपर्यंत देवाचं प्रेम क्रूसावर पूर्णपणे प्रकट होत नाही तोपर्यंत त्यांच्या निवडी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होत्या. अच्छा. क्रूसाचा प्रकाश जेव्हा पडतो तेव्हा तो नीतिमान प्राण्यांच्या स्वतंत्र इच्छेला पूर्ण करतो आणि त्याचवेळी अनीतिमान प्राण्यांच्या न्यायाची पुष्टी करतो. म्हणजे देवाची योजना इतकी परिपूर्ण आणि गुंतागुंतीची आहे की त्याचं ज्ञानसुद्धा नियंत्रित पद्धतीने आणि योग्य वेळीच दिलं जातं. अगदी बरोबर. या सगळ्या चर्चेचा सार हाच आहे की निर्मित वस्तू केवळ तेच जाणू शकतात जे देव त्यांना जाणू देतो. अगदी सैतानालाही देवाच्या या गहन योजनांची पूर्ण माहिती नाही आणि म्हणूनच तो त्याच्या जाळ्यात अडकला. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. या स्रोतांनुसार निर्मिती आणि मुक्तीची संपूर्ण योजना क्रूसाच्या संकल्पनेभोवती फिरते. क्रूस ही केवळ 2000 वर्षांपूर्वी घडलेली एक ऐतिहासिक घटना नाही, तर तो निर्मितीच्या आधीपासूनच अस्तित्वात असलेला एक दैवी आराखडा आहे. आणि या योजनेचा अंतिम उद्देश स्वतंत्र इच्छाशक्ती असलेल्या निर्मित वस्तूंना देवाचे प्रेम आणि न्याय समजावून देणे हा आहे. त्यांना पापापासून कायमचं मुक्त करणे आणि निर्मितीला तिच्या अंतिम परिपूर्णतेपर्यंत पोहोचवणे. आणि हे सर्व काही त्यांच्या स्वतंत्र इच्छेचा आदर करत आणि तिला पूर्णत्वास नेत घडतं. आजची चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. जर निर्मित वस्तू केवळ तेच जाणू शकतात जे देव त्यांना जाणू देतो आणि त्यांचं ज्ञान मर्यादित आहे, तर मग आपल्या ज्ञानाच्या आणि समजुतीच्या मर्यादा काय आहेत? आणि अशा परिस्थितीत आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा नेमका अर्थ काय उरतो?